पाचोरा भडगाव मतदारसंघ काँग्रेसलाच सुटणार आत्माराम जाधव। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून या निवडणुकीत पाचोरा भडगाव मतदारसंघ हा काँग्रेसलाच सुटणार असल्याचा दावा विधानसभा निरीक्षक आत्माराम जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला। महाराष्ट्रात महाविकास आघाडी जरी असली तरी प्रत्येक पक्ष 288 जागा लढण्याच्या तयारीला लागले आहे। याचाच भाग म्हणून प्रत्येक तालुक्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून विधानसभा निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। जिल्हा काँग्रेस कमिटीचा जिल्हा सरचिटणीस आणि पाचोरा भडगाव विधानसभा क्षेत्राचा निरीक्षक आणि सोशल वर्कमध्ये राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष। गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघत आहात की महाराष्ट्रामध्ये चाललेले आहे की कोण कशा पद्धतीने इलेक्शन घडवणार, कोणाला किती जागा सुटणार आणि त्या पद्धतीने पुढे काय होतं हे आज आपण सांगू शकत नाही। परंतु काँग्रेस पक्षाची जी काही तयारी आहे, काँग्रेस नेतृत्वाने जे देशामध्ये करून दाखवलेलं आहे आणि जे केलेलं आहे हे आज आपल्याला माहिती आहे की जिथं एक सुद्धा खासदार नव्हता, आमचे एक खासदार होते परंतु त्यांचा मृत्यू झाल्यामुळे आम्ही झिरोवर होतो, परंतु त्या झिरोवरून 13 खासदार निवडून आणण्याची किमया ह्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसने केलेली आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली आहे। आणि त्यामुळे एक उत्साह वाढलेला असल्याने जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण आपल्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाध्यक्ष मान्य प्रदीप पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली 11च्या 11 जागांवर आपण तयारी सुरू केलेली आहे। याचा अर्थ असा आहे की समजा महाविकास आघाडीच्या वाटेघाटीमध्ये ज्या काही जागा मित्रपक्षांना जातील तिथं सुद्धा जी काँग्रेसची आजची तयारी आहे ती त्याच्या कामात येणार आहे। म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता हा अगदी तळागाळापासून पहिल्या दिवसापासून तो मतदानाला रेडी आहे हे दाखवण्याचं काम आम्ही करत आहोत। आणि त्या दृष्टीने AICC कडून माझी नियुक्ती ह्या आपल्या पाचोरा भडगावसाठी झालेली आहे की इथं उमेदवारांची चाचपणी करणे आणि आपण इथं जिंकू शकतो का आणि कशा पद्धतीने आपण जर ही जागा आपल्याला सुटली तर कशा पद्धतीने आपण जिंकू शकतो, का जिंकू शकतो याच्या तयारीसाठी आज मी आलेलो होतो। आणि जेव्हा मी भडगावला मीटिंग घेतली, आता मी पाचोऱ्याला मीटिंग घेतली, कार्यकर्त्यांचा उत्साह बघितला आणि प्रत्येकाकडून जे काही जाणून घेतलं, सामाजिक गणित, मागचं गणित आणि गेल्या कित्येक वर्षापासून इथं काँग्रेसचा हा बालेकिल्ला राहिलेला मतदारसंघ आहे। त्यामुळे KM बापू असतील किंवा इतर सोमवंशी दादा असतील आणि त्यांचे जे आमचे जुने जे काही नेते होते त्यांनी ह्या तालुक्यासाठी केलेली कामं जुन्या पिढीला माहीत आहेत, परंतु नव्या पिढीला त्या गोष्टींचा विसर पडलेला आहे। वडील किंवा एखादं फूल लावतो, रोपटं लावतो, त्याची फळं हे मुलं चाकत असतात, त्याप्रमाणे काँग्रेसने या तालुक्यासाठी, या मतदारसंघासाठी खूप काही केलेलं आहे। जे काही धरणं आहे, जे आपण हरित क्रांती जिथं आपल्या तालुक्यामध्ये बघतोय, जो विकास झालेला आहे तो काँग्रेसमुळे झालेला आहे। आणि गेल्या 10 वर्षापासून इथं जे काही आमदार इथं निवडून आलेले त्यांनी या तालुक्याचा कशा पद्धतीने ऱ्हास केलेला आहे, विकास ऱ्हास केलेला आहे हे आपल्याला दिसून येते। त्यामुळे या तालुक्याला पुन्हा भरभराटीस आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केलेला आहे। आणि जेव्हा आम्ही सामाजिक गणित बघितलं, लोकांमध्ये मी गेलो, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि त्यानंतर असं दिसून आलं की इथं काँग्रेसची पकडी चांगली असून काँग्रेस ही जागा 100% जिंकू शकतो। त्यामुळे श्रेष्ठींकडे मी माझ्या अहवालामध्ये ही मागणी करणार आहे की ही जागा कोणत्याही परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सुटावी की जेणेकरून आमच्यातले उमेदवार आम्ही निवडून आणू। प्रत्येक कार्यकर्ता स्ट्रॉंग आहे आणि काँग्रेस तुमच्या, आपण पत्रकार बंधू आहात, आपल्याला माहित आहे की इथं काँग्रेसचे कार्यकर्ते किती जोरात लागलेले आहेत। त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता 100% हा इथं उमेदवार म्हणून दिला जाईल आणि तो तुम्हाला निश्चितपणे कळेल। भडगावमधून पण इच्छुक आहेत, पाचोऱ्यामधून पण इच्छुक आहेत, आणखी 2-3 नाव आमच्याकडे आलेले आहेत। परंतु आम्ही जी नावं आहे सगळी नावं आम्ही वरती पाठवू आणि त्यांच्यामधून मेरिटच्या बेसिसवर चर्चा केल्यानंतर श्रेष्ठ कोणी निर्णय घेतील। एक असं वैशालीताई सूर्यवंशी या उबाटाकडून जवळजवळ फिक्स मानल्या जात आहे, असा एकंदरीत आता जे असेल ते चर्चा जोरात सुरू आहे। मग याच्यावर काय टॅकल करणार काँग्रेस? बघा, जेव्हा तुम्ही एकत्र येऊन युती किंवा आघाडी करून निवडणूक लढवतात तेव्हा कोणी फिक्स नसतो, सगळे नेते एकत्र बसतील, टेबलावर बसतील, सामाजिक आणि इतर जे काही गणित आहेत त्यांचा विचार केला जाईल। आता समाज फॅक्टर हा खूप महत्त्वाचा राहिलेला आहे। गेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये आपण बघितलं असेल की सामाजिक गणित हे खूप महत्त्वाचे आहेत आणि म्हणून जिंकून येणारा
उमेदवार सर्वात महत्वाचं, जिंकून येणारा उमेदवार तो देणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही गॅरंटीड आम्ही आमच्या श्रेष्ठींना कळवू की आमच्याकडे जिंकून येणारे उमेदवार आहेत आणि ते वैशालीताईंपेक्षा श्रेष्ठ असू शकतात आणि जर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ वैशालीताई असतील तर निश्चित त्यांना द्यावी. परंतु आमचा उमेदवार जर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असेल, निवडून येणारा असेल तर आमचा दावा हा 100% राहील. बघा, तो पारिवारिक विषय आहे आणि त्यांच्या परिवारामध्ये आपण भाष्य करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही कोणाच्या परिवाराला काही नावं ठेवणार नाही. रिलेशन समाजकारण हे वेगळं असतं, राजकारण वेगळं असतं आणि पारिवारिक रिलेशन हे वेगळे असतात. त्यामुळे बहीण भावाच्या नात्याला हे राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे असं तरी मला वाटतं. लाडली बहीण ही जी स्कीम आता चालू बरोबर आहे की लोकांना फक्त आकर्षित करण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे आणि एवढ्या अटी शर्ती टाकलेल्या आहेत की जर तुम्हाला गरिबांना न्याय द्यायचा आहे, गरीब महिला, ज्या महिला शाळेत गेलेल्या नाही, तुम्ही त्यांचा जन्माचा दाखला मागताय, त्याची नोंदच कुठं नाहीये, ते कुठून दाखला आणणार आहेत. आज रान तुम्ही बघा, जाऊन तहसील कार्यालयामध्ये लाईन लागलेले आहेत आणि कोणत्या प्रकारचा आज 500 दोन एक दाखला काढण्यासाठी त्यांना साधारणतः 500 ते 1000 रुपये खर्च येणार आहे. त्यांची मजुरी बुडणार आहे जाणार आणि 2 महिन्या खूप जास्तीत जास्त योजना 2 महिने चालेल आणि त्यानंतर ती बंद पडणार आहे. आणि फक्त मतदानावर डोळा ठेवून आणि मागे त्यांनी जे काही मध्य प्रदेश लाडली बहिणा योजना राबवली होती त्या धर्तीवर त्यांचं प्लॅनिंग आहे की आपण कसं तरी महिलांना आकर्षित करायचं आणि आपण कसं तरी लोकांची मतं मिळवून घ्यायची. त्याच्या बदल्यात काँग्रेसने तर महिन्याला 8,500 रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे महिलांना. आदरणीय राहुल गांधींनी तेलंगणामध्ये योजना चालू आहेत, हिमाचलमध्ये सुरू केलेले. म्हणजे काँग्रेस पक्ष हे जे सांगतो ते करतो. आता ही लाडली बहिणा 1,500 रुपये कुठं आणि 8,500 रुपये कुठं. पण त्यासाठी तेवढ्या कंडिशन्स काँग्रेसने कधीच टाकलेल्या नाहीत कोणत्या राज्यामध्ये. कर्नाटकमध्ये योजना चालू आहेत. परंतु यांनी आपण बघितलं असेल मागे शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना यांनी चालू केली होती. त्याच्यात अशा 100 अटी टाकून दिल्या होत्या की जर तुमचे 3 लाख माफ करायचे असतील तर आधी तुम्ही 1.5 लाख रुपये भरा, मग तुमच्या आम्ही 3 लाख रुपये माफ करू. म्हणजे ज्याच्याकडे तो आधी तो कर्जबाजारी आहे, त्याच्याकडे पैसा नाही म्हणून तो डिफॉल्टर झालेला आहे, तो कुठून भरणार आहे. म्हणजे माफी द्यायचं सांगायचं आणि द्यायची नाही. त्याच पद्धतीने इथं फक्त महिलांना दाखवून देत आहे की हे अर्ज फाटे करतील तोपर्यंत इलेक्शन डिक्लेअर होईल आणि कोणालाच काही याच्यातनं लाभ मिळणार नाहीये. आणि काँग्रेसचे आमचे पदाधिकारी स्थानिक यांनी आता निर्णय घेतलेला आहे की यांनी जर अशाच पद्धतीने गोंधळ ठेवला तर आम्ही तिथं त्या योजनेच्या त्या कार्यालयाला जाऊन कुलूप ठोकणार आहोत. संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। खड़गे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नारा बोलो, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय हो। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय हो। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय हो। राहुल जी तुम संघर्ष करो, हम